नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण बघतो की पूर्व दिशेने भारताच्या मोठ्या प्रमाणात बाष्प तयार झाले. शिवाय दक्षिण भारतामध्ये देखील खूप मोठं बाष्प आहे. उत्तर भारतात एक WD सक्रिय आहे. या सर्व परिस्थितीमध्ये भारतात फार मोठा पावसाचा खंड पडेल असं काही वाटत नाही. म्हणजे अनुकूल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भविष्यात पावसाचं प्रमाण वाढेल, परंतु त्या संदर्भातील नेमके अंदाज काय आहे आपल्याला बघायला पाहिजे. या ठिकाणी कुलाबा दिलेले इशारे आहेत, परंतु 4 तारखेला आपण बघतो की केवळ घाटमाथ्यावर पुणे, सातारा आणि कोल्हापूर भागामध्ये येलो अलर्ट दिलेला आहे. शिवाय अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, यवतमाळ आणि अगदी इकडे जळगाव, नाशिकमध्ये देखील स्थानिक पावसाचा मेघगर्जनेचा अंदाज दिलेला आहे. पूर्व विदर्भामध्ये मात्र येलो अलर्ट आहे आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता देखील व्यक्त करण्यात आलेली आहे. जर 5 तारखेला बघितलं तर विदर्भातील पावसाचा अंदाज कायम आहे. घाटमाथ्यावरील पावसाचं प्रमाण कमी होण्याची संकेत आहेत. मात्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये स्थानिक मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. 6 तारखेला देखील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये नंदुरबार, धुळे किंवा अगदी नाशिकसह पालघर वगैरे भागामध्ये किंवा अहिल्यानगर, इकडे नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे मेघगर्जनेसह. तीच परिस्थिती आपल्याला 7 तारखेला दिसते. म्हणजे वातावरण आहे, परंतु इशारे नाहीत अशी परिस्थिती आपल्याला 6 आणि 7 तारखेला दिसते. ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी हा जो ऑस्ट्रेलियाचा हवामान विभाग आहे आणि IUD संदर्भात आपल्याला सातत्याने अपडेट दिलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी 0.63% IUD सक्रिय झालेला आहे. म्हणजे जर 0.5च्या वर किंवा 4च्या वर तो गेला की तो पॉझिटिव्ह प्रक्रियेमध्ये गेला असं आपण गृहीत धरतो आणि त्या पद्धतीचं वातावरण आहे. मात्र भारतीय हवामान खातं मात्र याला अजूनही न्यूट्रल अशाच प्रकारचा दर्जा देतं. त्यामुळे प्रत्येक एजन्सीचे नियम वेगळे आहेत, धारणा वेगळी आहे. परंतु भारतीय हवामान खातं पाऊस कशामुळे पडला हे मात्र सांगत नाही. त्यामुळे संपूर्ण एल निनोमुळे पाऊस कमी पडतो हा समज यावेळेस गैरसमज झाल्यासारखं झालं आहे. आपण या ठिकाणी 2 ऑक्टोबरचा जर परिस्थिती बघितली तर एल निनो या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसतो. त्याच पद्धतीने या भागात उष्णतामान वाढतं आहे. त्यामुळे IUD सक्रिय होतो आहे. जर IUD सक्रिय झाला तर मात्र उत्तरार्धामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण तयार होईल आणि अतिवृष्टीचं वर्ष देखील ठरू शकतो अशी परिस्थिती आहे. कारण IUD नसताना जर एवढ्या प्रमाणामध्ये पाऊस होत असेल आणि IUD सक्रिय झाला तर त्याचं प्रमाण खूप वाढेल ही शक्यता देखील नाकारता येत नाही. एल निनो देखील मोठ्या प्रमाणात म्हणजे 3.2 किंवा त्याहीपेक्षा अधिक जाण्याचा अंदाज या ठिकाणी देण्यात आलेला आहे. परंतु आपण असंही बघतो की याचा तसा परिणाम आपल्याला आत्तापर्यंतच्या मान्सूनवर तेवढा तीव्र झालेला दिसत नाही. FS मॉडेलचा झटपट अंदाज आपण बघूयात. सध्या विदर्भ आणि दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज दिलेला आहे. बंगालच्या उपसागरात दक्षिणेला एक वादळी प्रणाली विकसित होईल असा अंदाज व्यक्त केला. मात्र 5 तारखेपासून हे प्रमाण कमी होईल असाही अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्रासहित भारतातील बऱ्याच भागातील पावसाचा जोर कमी होईल. मात्र पूर्व भारताकडील आणि काही उत्तर भारताकडील राज्यांमध्ये याचं प्रमाण वाढेल असा देखील अंदाज आहे. अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान हवामानात काही बदल देखील सुचवले आहेत. 7 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे. थोडं भारतातील उत्तर आणि मध्य भारताकडे किंवा पूर्व भारताकडे थोडं वातावरण आहे. शिवाय कोकण विभाग किंवा कर्नाटक
केरळच्या किनारपट्टीला देखील पावसाचं वातावरण दाखवलेलं आहे. मात्र विशेष पावसाळी वातावरण आपल्याला 10, 11, 12 तारखेला दिसत नाही आहे. हे 13 तारखेपर्यंत तरी GFS मॉडेलने फारसा अंदाज दिलेला नाही आणि बंगालच्या उपसागरातील सिस्टम देखील विशेष प्रभावी होताना दाखवण्यात आलेली नाही. आज कोकणात होत असलेल्या पावसाची शक्यता कायम आहे. शिवाय मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र देखील स्थानिक वातावरणाची शक्यता मात्र वाढली आहे. ठिकठिकाणी मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होतो आहे. उद्या देखील स्थानिक वातावरण असणार आहे. कोकणात जोरदार सरींची शक्यता आहे. पूर्व विदर्भात जोरदार सरींची शक्यता आहे. 6 तारखेला स्थानिक वातावरण महाराष्ट्रात असणारच आहे. कोकणामध्ये घाटमाथ्यावर याचं प्रमाण थोडं अधिक असेल, हा SMW मॉडेलचा अंदाज आहे. लातूर, धाराशिव, सोलापूर भागात किंवा सांगली भागात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज अपेक्षित आहेत. शिवाय गोंदिया जिल्ह्यातही पावसाच्या ॲक्टिव्हिटीज अपेक्षित आहेत. 7 तारखेला विदर्भ आणि थोडं यवतमाळ, नांदेड, लातूर, सोलापूरच्या, धाराशिवच्या काही भागात स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. कोकणातील पाऊस सातत्य ठेवून राहील. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात, मध्य महाराष्ट्रामध्ये थोडं पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. 8 तारखेपासून मात्र स्थानिक वातावरणाचा प्रभाव कमी होतो आहे. कोकणातील वातावरण मात्र कायम आहे. 9 तारखेला किरकोळ स्थानिक वातावरण आहे, परंतु कोकणातील पावसाळी वातावरण कायम आहे. 10 तारखेलाही स्थानिक वातावरण कमी होतं आहे. कोकणातील वातावरणावरही थोडा प्रभाव कमी झाल्याचं दिसतं आहे. आपण बघतो की गोंदिया आणि कोकण म्हणजे पूर्व विदर्भ आणि कोकण असं थोडं वातावरण आहे. बाकी स्थानिक वातावरणाचा प्रभाव कमी झाला आहे. 12 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये म्हणजे 8 ते 12 हा कालावधी कमी पावसाचा आहे. कोकणामध्ये ॲक्टिव्हिटीज दाखवल्यात. मात्र 13 तारखेला श्रावण सुरू होतो. कोकणातील पावसात काही विशेष बदल नाही, परंतु विदर्भाच्या दिशेने एक वादळी प्रणाली विकसित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये वादळी पावसाची शक्यता राहील. 14 तारखेला ही वादळी प्रणाली संपूर्णपणे विदर्भातील दुष्काळ संपवेल आणि या ठिकाणी अतिवृष्टीचं रूपांतर करेल अशी शक्यता आहे. त्यामुळे बहुतांश जिल्हे म्हणजे जळगावचा पूर्व भाग असेल, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, जालना, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा या काही जिल्ह्यांमध्ये, बुलढाण्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे आणि या सिस्टमचा इथे प्रभाव पडणार आहे. हळूहळू कोकणातील प्रभावही वाढू शकेल, परंतु मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात याचा प्रभाव 14ला असणार नाही. 15 ऑगस्ट मात्र आपल्यासाठी महत्त्वाचा दिवस. अगदी लातूरपर्यंत याचा प्रभाव या सिस्टमचा आहे. ही सिस्टम महाराष्ट्रावर येते. ज्या पद्धतीचं डीप डिप्रेशन आपल्याला महाराष्ट्रावर आलं होतं त्याच मार्गाने हे जातं आहे. त्यामुळे विदर्भामधली चिंता मिटण्याची शक्यता आहे आणि एल-निनोच्या वर्षामध्ये आपण अतिवृष्टीकडे झुकतो की काय असे चित्र या सिस्टममुळे वाटायला लागणार आहे. त्यामुळे तसा परतीचा पाऊस अजून पुढे आहे. त्यामुळे परिस्थिती विदर्भातील दुष्काळाची बदलू शकते, मराठवाड्यातील बदलू शकते. 15 तारखेला 15 ऑगस्ट आणि याच दिवशी आपण आपला परतीच्या पावसाचा अंदाज देणार आहोत. 16 तारखेला जर ही पूर्ण सिस्टम म्हणजे महाराष्ट्रातील दुष्काळ संपवणारी सिस्टम महाराष्ट्रावर येते आहे असं आपण म्हणायला हरकत नाही आणि संपूर्ण महाराष्ट्रावर त्याचा प्रभाव असणार आहे. 17 तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात अतिवृष्टी करणारं वातावरण निर्माण होतं आहे. 200-250 मिलीमीटर पाऊस काही भागात होऊ शकतो. ही परिस्थिती आपण बघतो. 16 आणि 17 तारखेला अकोला, अमरावती, बुलढाणा या ठिकाणी तशी पावसाळी परिस्थिती जास्तच आहे. जळगावमध्ये देखील आणि नाशिक जिल्ह्याची परिस्थिती पुन्हा गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूणच जायकवाडीचं पाणी म्हणजे जवळपास 90% जायकवाडी गेलेलं आहे आणि जायकवाडी 100% भरेल आणि पूर परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल हे सर्वांनी लक्षात घ्या.
जुलैसारखाच ऑगस्ट देखील अतिपावसाचा ठरतो आहे. मात्र हा उत्तरार्ध आहे. पूर्वार्धात पाऊस कमी राहील, पण उत्तरार्धात पावसात जोर वाढेल अशा पद्धतीने आपण अंदाज दिलेला आहे आणि तो अंदाज या ठिकाणी पूर्णपणे खरा ठरणार आहे. त्यामुळे ऑगस्ट देखील आपल्याला अतिपावसाळी ठरतो आहे. आपण या मॉडेलमध्ये जेव्हा एकत्रित अंदाज बघतो तेव्हा अतिवृष्टीचे परिसर कुठला आहे आपण साधारण बघतो की चंद्रपूर, गडचिरोली सहित नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, जळगाव म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळे अंदाज चुकलेले आहेत. ज्या भागामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज दिला जात होता त्या विभागात अतिवृष्टीचे संकेत आहेत आणि केवळ आपल्याला पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस कमी राहतो आहे. परंतु या ठिकाणची सुद्धा गरज पाऊस भागून म्हणजे पूर्ण होणार आहे. गरजेपुरता पाऊस या ठिकाणी पडेल, पण अतिवृष्टी या ठिकाणी नसेल, एवढाच फरक आहे. चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये थोडं पावसाळी वातावरण आहे सकाळी, म्हणजे विदर्भामध्ये. कोकणामध्ये पावसाळी सरी चालू आहेत घाटमाथ्यासहित. आज देखील महाराष्ट्रामध्ये जोरदार स्थानिक पावसाचं वातावरण तयार होणार आहे. कुठली सिस्टम कार्यरत नाही, परंतु पावसाचं चांगलं वातावरण आज महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे अंदाज सगळे बदलत आहेत. उद्या मात्र 5 तारखेला केवळ पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज आहे. भंडारा, गोंदियामध्ये थोडा पावसाचा अंदाज असणार आहे. त्यानंतर आपण बघतो की 6 तारखेला मात्र पाऊस बीडसहित अहिल्यानगर, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर ज्या पट्ट्यात दुष्काळी भाग आहे या ठिकाणी मात्र स्थिती बदलेल. पुढील 3 दिवसामध्ये असा पाऊस होईल. 7 तारखेपासून महाराष्ट्रातला पावसाचा प्रभाव कमी होतो आहे, मात्र पूर्व विदर्भात 7 तारखेला पावसाचं प्रमाण वाढेल. 8 तारखेला महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही. 9 तारखेला महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही. 10 तारखेला विशेष पाऊस नाही. 11 तारखेला विशेष पाऊस नाही. 12 तारखेला विशेष पाऊस नाही. 13 तारखेपासून विदर्भातून एक नवीन वादळी प्रणालीची शक्यता वाढते. श्रावण सुरू होतो या दिवशी. एक नवीन हवामान प्रणाली महाराष्ट्रामध्ये दाणादाण उडवून देणार अशी परिस्थिती सध्या एका नवीन अंदाजामध्ये येते. 14 तारखेला याची सुरुवात होऊ शकते विदर्भातून. उत्तरार्ध सुरू होण्यापूर्वीच आपल्याला ऑगस्टमध्ये मोठ्या पावसाकडे आपण कलले जातो आहोत आणि परिस्थिती गंभीर होऊ शकते महाराष्ट्रामध्ये, कारण बहुतांश पाणी प्रकल्प हे भरलेले आहेत आणि त्यामुळे पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पूरपरिस्थिती ऑगस्टमध्येच निर्माण होईल असं वातावरण तयार होतं. ही सिस्टम बऱ्यापैकी महाराष्ट्राकडे कलणार आहे. मी कालही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ही सिस्टम जरी मध्य प्रदेशमधून जाताना दाखवली असली तरी देखील काही प्रमाणात तिचा महाराष्ट्रावर अधिक प्रभाव आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळेल. त्यामुळे हे वर्ष कमी पावसाचं किंवा दुष्काळाचं न होता ओल्या दुष्काळाचं देखील काही भागासाठी होऊ शकतं अशी परिस्थिती आता बदलते आहे. आपण बघतो तो विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर मराठवाडा या विभागात पाऊस कमी पडण्याचे संकेत जे यापूर्वी अल निनोच्या बेसवर असायचे ते पूर्णपणे बदललेले आहेत आणि कोकण 16 तारखेपासून, विदर्भ संपूर्ण, उत्तर मराठवाडा, त्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या जिल्ह्यात 16 तारखेला जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे. 17ला याचा उत्तर महाराष्ट्रात प्रभाव राहील, कोकणात प्रभाव राहण्याची शक्यता आहे. मग 18 तारखेपासून मात्र हे वातावरण बऱ्यापैकी उघडणार आहे. परंतु पश्चिम महाराष्ट्राचा भाग जर सोडला, कारण पश्चिम महाराष्ट्रात अजून मोठ्या पावसाचे संकेत नाहीत. कमी पावसाची परिस्थिती ही पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रावर आलेली आहे. आपण नेहमी असं सांगायचो की एल निनोचं वर्ष असेल तर त्यावर्षी पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये पाऊस कमी पडतो, परंतु तसं न होता यावर्षी घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्याचा उतारा हा पर्जन्य छायेच्या प्रदेशापर्यंत पडलेला आहे. त्यामुळे यावर्षी
पर्जन्याच्या ह्याच्या प्रदेशात देखील चांगल्या प्रकारचा पाऊस झाला आहे. त्यामुळे एल निनो संदर्भातील जे काही आत्तापर्यंतचे आडाखे होते ते बदलल्याचं या ठिकाणी स्पष्ट जाणवतं आहे. आणि अभ्यासकांनी पुन्हा एकदा एल निनोमुळे दुष्काळच पडतो असं म्हणण्याची जी काही आपण किंवा हा जो समज आहे आपला, तो आता थोडा बदलण्याची शक्यता आहे महाराष्ट्रासाठी. कारण सरासरीच्या तुलनेत खूप पाऊस पडण्याची शक्यता महाराष्ट्राकडे मला दिसू लागली आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.